कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आजकाल खरोखरच सगळीकडे आहे. हो, अगदी आपल्या फोनपासून ते मोठ्या सिस्टम्सपर्यंत. अगदी बरोबर. आपण रोजच्या जीवनात पाहतो की कुणालाही एखादा ईमेल लिहायचा असेल किंवा एखादी नवीन संकल्पना समजून घ्यायची असेल तर पहिली धाव AI कडे घेतली जाते. पण आणि तिथेच खरी गोम आहे. नक्कीच, कारण ह्या तंत्रज्ञानाशी संवाद कसा साधायचा हे एक पूर्णपणे वेगळेच आणि अत्यंत महत्त्वाचं कौशल्य बनले आहे. बरेच लोक AI वापरतात, पण त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळत नाहीत. मग ते निराश होतात. हां, आणि म्हणूनच आजची आपली ही चर्चा खूप महत्त्वाची ठरणार आहे. हो, तर आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच समस्येचा वेध घेणार आहोत. आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य आधार आहे दी आर्किटेक्ट्स गाईड टू AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा अत्यंत माहितीपूर्ण दस्तऐवज. खरंय. आणि याचा मुख्य उद्देश AI प्रॉम्प्ट म्हणजे नक्की काय आणि अचूक उत्तरे मिळवण्यासाठी ते कसे वापरावे याची माहिती उलगडणे हा आहे. चला तर मग हे नीट समजून घेऊया आणि या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करूया. या सखोल विश्लेषणाचा विषय जितका आधुनिक आहे तितकाच तो आजच्या काळात काम करणाऱ्या प्रत्येकाशी जोडलेला आहे. जर आपण या दस्तऐवजाच्या मुळाशी गेलो तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मानवी विचार आणि मशीनने दिलेले आउटपुट म्हणजे जे उत्तर येतं, या दोन गोष्टींमधील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रॉम्प्ट. म्हणजे एक प्रकारचा पूल म्हणता येईल का याला? हो, अगदी तसंच. AI आपल्या आजूबाजूला कितीही प्रगत असले तरी जोपर्यंत त्याला योग्य दिशा दाखवली जात नाही तोपर्यंत ते अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. अगदी बरोबर. हे तंत्रज्ञान मुळात स्वतःहून काहीही विचार करत नाही. त्याच्याकडे जगातील सर्व माहितीचा साठा आहे, पण त्या साठ्यातून नेमके काय बाहेर काढायचे हे सांगण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची आणि अत्यंत अचूक सूचनेची गरज असते. म्हणजेच AI हे एखाद्या अतिशय हुशार पण स्वतःची बुद्धी न चालवणाऱ्या सहकार्यासारखे आहे, ज्याला प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगावी लागते. म्हणूनच सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की AI प्रॉम्प्ट म्हणजे नक्की काय. आपल्या स्रोतामध्ये याची अतिशय सोपी आणि अचूक व्याख्या दिलेली आहे. हो, ती व्याख्या खूपच स्पष्ट आहे. AI प्रॉम्प्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला दिलेला स्पष्ट, नेमका आणि मार्गदर्शक प्रश्न किंवा सूचना. थोडक्यात सांगायचं तर आपण AIला जे काही लिहून देतो, मग तो एखादा प्रश्न असो, आदेश असो, एखादी माहिती असो किंवा उदाहरण असो, त्यालाच प्रॉम्प्ट म्हणतात. आणि हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या दस्तऐवजात एक अतिशय साधे पण प्रभावी समीकरण दिलेलं आहे. इनपुट बरोबर प्रॉम्प्ट आणि आउटपुट बरोबर AIचे उत्तर. हे सूत्र एवढं सोपं आहे की कुणालाही सहज लक्षात राहील. हो ना, आपण जो डेटा किंवा सूचना आत टाकतो तो म्हणजे प्रॉम्प्ट आणि त्यावर प्रक्रिया करून AI जो निकाल देते ते त्याचे उत्तर. जर इनपुट कमकुवत असेल तर आउटपुट देखील कमकुवतच असणार. मशीन लर्निंगच्या जगात याला आपण गार्बेज इन गार्बेज आउट असं म्हणतो. अगदी तेच. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ओपन AIचे ChatGPT. आजकाल अनेक जण ChatGPT किंवा त्यासारखी मॉडेल्स वापरतात. तिथे असलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये जो काही प्रश्न किंवा सूचना आपण टाईप करतो, तो प्रत्येक प्रश्न हा तांत्रिक भाषेत एक प्रॉम्प्टच असतो. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण दैनंदिन जीवनातील एका उदाहरणाचा विचार करूया. समजा एखाद्या व्यक्तीने एका हॉटेलमध्ये गेला आणि त्याने वेटरला फक्त "मला जेवायला द्या" असे सांगितले. अच्छा. तर वेटर नक्कीच गोंधळून जाईल, कारण त्याला माहीत नाही की त्या व्यक्तीला शाकाहारी खायचे आहे की मांसाहारी, गोड हवं आहे की तिखट. तो कदाचित अशी एखादी डिश घेऊन येईल जी त्या व्यक्तीला अजिबात आवडणार नाही. बरोबर. हा खूपच समर्पक दृष्टिकोन आहे. कारण हॉटेलच्या उदाहरणात जसा वेटर गोंधळतो तसंच AI सुद्धा गोंधळतो. पण जर त्या व्यक्तीने वेटरला स्पष्टपणे सांगितले की मला 1 प्लेट तिखट मिसळपाव सोबत 2 एक्स्ट्रा पाव आणि 1 वाटी कट द्या आणि हे सगळं 5 मिनिटात टेबलवर आणा. बापरे, हे खूपच स्पष्ट झालं. हो, तर आता वेटरला अचूक समजते आणि तो तशीच डिश घेऊन येतो. AI सोबतचा संवादही अगदी असाच आहे. जेवढी स्पष्टता जास्त तेवढं उत्तर अचूक. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे कसे काम करते हे पाहणे. लार्ज लँग्वेज मॉडेल्स, ज्याला आपण LLMs म्हणतो, हे प्रचंड मोठ्या डेटाबेसवर प्रशिक्षित केलेले असतात. त्यांच्याकडे अब्जावधी शब्दांचा आणि माहितीचा साठा असतो. जेव्हा एखादा साधा किंवा त्रोटक प्रॉम्प्ट दिला जातो तेव्हा AIला त्या अथांग माहितीच्या महासागरातून नक्की काय शोधून काढायचे आहे हे समजत नाही.
त्यामुळे ते उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे केवळ शब्दांची जुळवाजुळव करायला लागते. ज्याला आपण कधीकधी एआयचे हॅल्युसिलेशन्स किंवा भरकटणी म्हणतो, तेच ना? अगदी बरोबर. पण जेव्हा एक विशिष्ट आणि तपशीलवार प्रॉम्प्ट दिला जातो, तेव्हा एका अर्थाने एआयला त्या माहितीच्या महासागरात एक विशिष्ट रस्ता आणि चौकट आखून दिली जाते. यामुळे शक्यतांचा आवाका मर्यादित होतो आणि उत्तर अचूक येते. प्रॉम्प्टची उत्क्रांती किंवा तो टप्प्याटप्प्याने कसा सुधारत जातो याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. एका साध्या प्रॉम्प्टपासून ते अतिशय गुंतागुंतीच्या आणि अचूक प्रॉम्प्टपर्यंतचा प्रवास यात दाखवला आहे. हो, ते 3 टप्पे खूपच महत्वाचे आहेत. चला तर मग या 3 टप्प्यांच्या उदाहरणांवर चर्चा करूया. पहिला टप्पा आहे एक अतिशय साधा प्रॉम्प्ट. उदाहरणार्थ, आपण एआयला विचारले, एआय म्हणजे काय? हा प्रश्न खूपच सामान्य आणि ढोबळ आहे. जर असा प्रॉम्प्ट दिला तर एआयचे उत्तर खूप मोठे आणि गुंतागुंतीचे देऊ शकते. ते कदाचित 1950च्या दशकातील एआयच्या इतिहासापासून सुरुवात करेल, मग मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स अशा अत्यंत तांत्रिक संज्ञा वापरेल. आणि शेवटी भविष्यातील धोके सांगून मोकळे होईल. हो, सामान्य माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय कमकुवत प्रॉम्प्ट आहे, कारण यात वाचणाऱ्याला नक्की काय हवे आहे याची कोणतीही स्पष्टता नाही. आणि इथेच बहुतांश लोक अडकतात आणि एआयला दोष देतात की ते खूप किचकट उत्तरं देते. पण जर आपण दुसऱ्या टप्प्याकडे गेलो, जो आहे चांगला आणि विशिष्ट प्रॉम्प्ट, तर चित्र बदलते. समजा असा प्रॉम्प्ट दिला, एआय म्हणजे काय ते 5 मुद्द्यांत मराठीत समजावून सांगा. आता इथे आपण काय केले आहे, आपण भाषेची अट घातली आहे की उत्तर मराठीतच हवे आहे आणि स्वरूपाची अट घातली आहे की उत्तर फक्त 5 मुद्द्यांमध्येच हवे आहे. यामुळे आता एआयला एक स्पष्ट चौकट मिळाली आहे. या दुसऱ्या टप्प्यामुळे उत्तराची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. एआय आता इतिहास किंवा तांत्रिक जार्गन टाळून केवळ 5 सोपे मुद्दे शोधण्यावर लक्ष केंद्रित करेल. नक्कीच. पण याच दस्तऐवजात याहीपेक्षा एक पुढची पायरी सांगितली आहे, ज्याला अधिक चांगला आणि सविस्तर प्रॉम्प्ट म्हणता येईल. तिसऱ्या टप्प्यातील हे उदाहरण पहा. एआय म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे आणि VLSI किंवा चिप डिझाईनमधील उपयोग 10 ओळींत मराठीत सांगा. हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण प्रॉम्प्ट आहे. वा. या तिसऱ्या उदाहरणाचे जर आपण तुकडे केले तर लक्षात येते की यात मूळ प्रश्न आहे, त्याला जोडलेले उपप्रश्न आहेत, जसे की त्याचे प्रकार आणि फायदे. हो, आणि शिवाय एका अत्यंत विशिष्ट क्षेत्रातील त्याचा उपयोग विचारलाय, VLSI आणि चिप डिझाईन. मर्यादा आखून दिली आहे की उत्तर फक्त 10 ओळींतच हवे आहे आणि भाषाही निश्चित केली आहे. असे प्रॉम्प्ट्स एआयच्या अल्गोरिदमला अगदी अचूक माहिती शोधण्यास आणि ती योग्य स्वरूपात मांडण्यास भाग पाडतात. हां. यावरून या दस्तऐवजात दिलेला सुवर्ण नियम अगदी स्पष्ट होतो. जास्त स्पष्ट प्रॉम्प्ट बरोबर जास्त चांगले उत्तर. प्रश्नात जितकी स्पष्टता आणली जाईल तितकी स्पष्टता मिळणाऱ्या उत्तरात दिसून येईल. म्हणजे एआयच्या बाबतीत आपण जेवढे संकुचित आणि नेमके प्रश्न विचारू, तेवढा आपला वेळ वाचतो आणि आपल्याला हवी तशी माहिती मिळते. अगदी बरोबर. प्रॉम्प्टची ही उत्क्रांती समजून घेतल्यानंतर त्याचे प्रकार समजून घेणंही तितकेच गरजेचे आहे. या माहितीत प्रॉम्प्टचे 4 मुख्य प्रकार अतिशय सविस्तरपणे सांगितले आहेत. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो, कारण हे प्रकार आपण आपल्या दैनंदिन कामात कसे वापरू शकतो हे पाहणे महत्वाचे आहे. पहिला प्रकार आहे क्वेश्चन प्रॉम्प्ट किंवा प्रश्न विचारणे. हा प्रकार मुख्यतः कोणतीही नवीन माहिती मिळवण्यासाठी वापरला जातो. स्रोतात दिलेल्या उदाहरणासारखे सेमीकंडक्टर म्हणजे काय असा थेट प्रश्न विचारून एखाद्या कठीण विषयाची प्राथमिक माहिती मिळवता येते. रोजच्या जीवनात गुगलवर जसे प्रश्न शोधले जातात तसाच हा प्रकार आहे ना? तसाच आहे, पण गुगल आणि एआयमध्ये एक मोठा फरक आहे. गुगल आपल्याला हजारो लिंक्स देतो, ज्यातून आपल्याला माहिती शोधावी लागते. तर एआय हे क्वेश्चन प्रॉम्प्टच्या बदल्यात थेट संवादात्मक आणि एकत्रित उत्तर देते. बरोबर. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्ट म्हणजेच सूचना देणे. इथे आपण फक्त माहिती मागत नाही आहोत. जेव्हा एआयकडून एखादी विशिष्ट कृती करून घ्यायची असते तेव्हा हा प्रकार वापरला जातो. जसं की दस्तऐवजातील उदाहरण आहे LED फॅब्रिकेशन स्टेप्स मराठीत लिहा.
इथे एका प्रक्रियेचे टप्पे विचारले आहेत. एआयला इथे केवळ माहिती देण्याची नाही, तर ती एका विशिष्ट क्रमाने मांडण्याची सूचना दिलेली आहे. आणि तिसरा प्रकार बऱ्याच लोकांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो, तो म्हणजे क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट किंवा सर्जनशील काम. अच्छा, म्हणजे निर्मितीसाठी. हो, एआय हे केवळ एक ज्ञानकोश नाही, तर ते नवीन गोष्टींची निर्मितीही करू शकतं. उदाहरणार्थ, यूट्यूब चॅनलसाठी लोगो तयार करा किंवा एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी उत्तम संवादाची स्क्रिप्ट लिहा. क्या बात आहे. इथे एआयची कल्पकता पणाला लागते. या प्रकारच्या प्रॉम्प्टमुळे लेखक, डिझायनर्स किंवा कंटेंट क्रिएटर्स यांचे तासनतास वाचू शकतात. आणि चौथा प्रकार आहे डेटा किंवा टास्क प्रॉम्प्ट, म्हणजेच थेट एखादं काम करून घेणं. हा प्रकार प्रक्रियेवर आधारित कामांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचं एखादं उदाहरण? समजा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे 10 पानांचा एक मोठा रिपोर्ट आहे आणि त्याला तो वाचायला वेळ नाही. तर तो व्यक्ती तो रिपोर्ट एआयला देऊन सांगू शकतो, हा मजकूर सारांश करा आणि महत्त्वाचे 3 मुद्दे काढा. हो, हे खूपच उपयुक्त आहे. किंवा डेटा विश्लेषणासाठी आपण म्हणू शकतो, ह्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी एक्सेल फॉर्म्युला तयार करा. ही अशी कामे आहेत ज्यासाठी मानवाला खूप वेळ लागू शकतो आणि चुकाही होऊ शकतात. पण योग्य प्रॉम्प्ट दिल्यास एआय ती काही सेकंदात आणि अचूकपणे करून देते. हे चारही प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे यावर कोणत्या प्रॉम्प्ट वापरायचा हे ठरते. पण आता या विश्लेषणातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. एक उत्तम प्रॉम्प्ट कसा लिहावा? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. हो, यासाठी या दस्तऐवजात 5 अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स म्हणजे एक प्रकारचा साचा आहे, जो कोणत्याही परिस्थितीत वापरला जाऊ शकतो. मी सांगत होते तसं एआयला स्वतःचे विचार नसतात. त्यामुळे या 5 गोष्टी एआयला एक चौकट आखून देतात. चला तर मग या 5 टिप्स नुसत्या वाचून दाखवण्यापेक्षा आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने एक प्रॉम्प्ट तयार करून पाहूया. नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या बॉसला सुट्टीचा अर्ज लिहायचा आहे. एक वाईट आणि साधा प्रॉम्प्ट असेल, मला सुट्टीचा अर्ज लिहून दे. आता आपण यावर पहिली टीप लागू करूया. पहिली टीप आहे, स्पष्ट उद्देश लिहा. नुसते सुट्टीचा अर्ज म्हटल्याने उद्देश स्पष्ट होत नाही. सुट्टी का हवी आहे? आजारपणामुळे, गावी जायचे आहे म्हणून, की लग्नासाठी? त्यामुळे उद्देश स्पष्ट करणं महत्वाचे आहे. बरोबर. आता आपण दुसरी टिप यात जोडूया, जी आहे भाषा सांगा. जसे की उत्तर मराठीत हवा आहे की इंग्रजीत. जर आपण या 2 टिप्स एकत्र केल्या तर आपला प्रॉम्प्ट असा होईल, मला आजारी असल्यामुळे 3 दिवसांची सुट्टी हवी आहे, त्यासाठी माझ्या साहेबांना देण्यासाठी मराठीत एक अर्ज लिहून दे. आधीपेक्षा खूप चांगला झाला. आता यात तिसरी टिप जोडूया, स्वरूप सांगा किंवा फॉर्मॅट. राईट. उत्तर मुद्द्यांमध्ये हवे आहे, टेबलच्या स्वरूपात हवे आहे की पत्राच्या स्वरूपात. राईट. आणि चौथी टीप आहे, किती लांबी हवी ते सांगा. आता आपला प्रॉम्प्ट असा होईल, हा अर्ज एका फॉर्मल ईमेलच्या स्वरूपात असावा आणि तो फक्त 4 ते 5 ओळींचाच असावा. लांबी ठरवून दिल्याने एआय लांबलचक आणि कंटाळवाणा ईमेल लिहिणार नाही. आणि आता सर्वात शेवटची आणि 5वी टिप, उदाहरण द्या. ही टिप खरोखरच कमाल आहे. एआयला जर आपण संदर्भ दिला तर त्याची अचूकता खूप वाढते. आता या प्रॉम्प्टमध्ये आपण असे जोडू शकतो, उदाहरणार्थ, आदरणीय साहेब, मला खूप ताप आल्यामुळे मी पुढील 3 दिवस कार्यालयात येऊ शकणार नाही, अशा पद्धतीची नम्र सुरुवात असावी. आता हा संपूर्ण प्रॉम्प्ट पाहिला तर तो किती परिपूर्ण वाटतो. हो ना. मला आजारी असल्यामुळे 3 दिवसांची सुट्टी हवी आहे, त्यासाठी माझ्या साहेबांना देण्यासाठी मराठीत एक अर्ज लिहून दे. हा अर्ज एका फॉर्मल ईमेलच्या स्वरूपात असावा. तो फक्त 4 ते 5 ओळींचाच असावा आणि उदाहरणार्थ, आदरणीय साहेब, अशा पद्धतीची नम्र सुरुवात असावी. या 5 गोष्टी एकत्र केल्यावर आपण एआयला काम करण्यासाठी एक स्पष्ट आणि सुरक्षित चौकट आखून दिलीये. अगदी बरोबर. या चौकटीत राहून काम केल्यामुळे एआयला अचूक आणि उच्च प्रतीचे आउटपुट तयार करणे सोपे जाते आणि चुकीची माहिती मिळण्याची शक्यता जवळजवळ संपते. या 5 टिप्स म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा गाभा आहेत. आत्तापर्यंत आपण प्रॉम्प्टचे मूलभूत नियम, प्रकार आणि ते बनवण्याची पद्धत पाहिली. हे सगळं दैनंदिन कामांसाठी ठीक आहे. पण या दस्तऐवजाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे स्पेसिफिक फील्ड्समधील प्रगत उपयोग. जिथे खरं तांत्रिक काम चालतं. हो, एआयचा वापर केवळ सामान्य प्रश्नांसाठी किंवा ईमेल लिहिण्यासाठी होत नाही, तर अतिशय तांत्रिक आणि गुंतागुंतीच्या क्षेत्रांसाठीही कसा होतो हे यात दाखवले आहे. विशेषतः चिप डिझाईन आणि VLSI
सारख्या कठीण क्षेत्रात. स्रोतामध्ये काही अतिशय तांत्रिक उदाहरणं दिली आहेत, ती पाहूया. पहिलं उदाहरण आहे VLSI मध्ये AI कसा वापरतात ते स्टेप बाय स्टेप सांगा. आता इथे VLSI हा शब्द ऐकायला खूप कठीण वाटू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर VLSI म्हणजे आपल्या मोबाईल फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ज्या अत्यंत लहान मायक्रोचिप्स असतात त्या बनवण्याचे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान. बापरे, ते खूपच अवघड असतं. हो, हे क्षेत्र स्वतःच इतके प्रगत आहे आणि त्यात AIचा वापर कसा होतो हे टप्प्याटप्प्याने समजावून सांगणे हे पूर्वी फक्त एका मोठ्या तज्ज्ञाचे काम होते, पण आज एका अचूक प्रॉम्प्टच्या माध्यमातून ही माहिती सेकंदात मिळवता येते. हे उदाहरण दाखवते की व्यावसायिक आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी प्रॉम्प्टचा किती मोठा उपयोग होऊ शकतो. दुसरे उदाहरण तर खरोखरच अचंबित करणारे आहे. CMOS लेआउट डिझाईन शिकण्यासाठी 30 दिवसांचा अभ्यासक्रम तयार करा. CMOS हे सुद्धा मायक्रोचिप डिझायनिंगमधील एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. हो, पण इथे विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे एका साध्या चॅटबॉक्समधून 30 दिवसांचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले आहे. हे खरंच शक्य आहे. जर आपण याचा व्यापक विचार केला तर आपल्याला AIची खरी ताकद समजेल. कठीण तांत्रिक विषय शिकण्यासाठी AI एक वैयक्तिक शिक्षक म्हणून काम करू शकते. म्हणजे पर्सनल ट्युटरसारखं. अगदी तसंच. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा व्यावसायिकाला एखादा विषय शून्यापासून शिकायचा असेल तर तो त्याच्या गतीनुसार आणि गरजेनुसार एक संपूर्ण आराखडा AIकडून तयार करून घेऊ शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी काय वाचायचे, दुसऱ्या दिवशी कोणती प्रॅक्टिकल करायची, हे सगळं AI आखून देऊ शकते. शिक्षण क्षेत्रात ही एक मोठी क्रांती आहे. आणि पुढची 2 उदाहरणंही तितकीच प्रभावी आहेत. रमन स्पेक्ट्रोस्कोपीचा सेमीकंडक्टर डिफेक्ट ॲनालिसिसमध्ये उपयोग समजवा. आता पुन्हा एकदा हे नाव ऐकून कुणालाही घाम फुटेल. खरंय. साध्या भाषेत लेझर किरण किंवा प्रकाशाचा वापर करून एखाद्या पदार्थामधील, विशेषतः सेमीकंडक्टरमधील अतिसूक्ष्म दोष किंवा तडे शोधण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. एखाद्या इंजिनियरला जर या पद्धतीचं विश्लेषण हवं असेल तर AI त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत आणि अचूकपणे मदत करू शकते. आणि शेवटचं उदाहरण तर प्रत्यक्ष अंमलबजावणीचे आहे. पायथॉन वापरून सर्किट सिम्युलेशन कोड लिहा. इथे AI केवळ माहिती देत नाहीये, तर ते चक्क पायथॉन या प्रोग्रॅमिंग भाषेत एक सॉफ्टवेअर कोड लिहून देत आहे. म्हणजे प्रत्यक्ष काम करून देते. हो, एखादे इलेक्ट्रॉनिक सर्किट कसे काम करेल हे तपासण्यासाठी हा कोड वापरला जातो. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष तांत्रिक काम करून घेणे आहे. म्हणजेच जो व्यक्ती या तांत्रिक गोष्टींसाठी अचूक प्रॉम्प्ट लिहू शकतो, तो आपले तासनतास वाचवू शकतो. हे केवळ कोड लिहिणे नाही, तर तो कोड योग्य पद्धतीने काम करेल याची खात्री करण्यासाठी AIला योग्य सूचना देण्याचे कौशल्य आहे. नक्कीच. या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी शेवटी ते कसे वापरायचे हे मानवाच्याच हातात आहे. बरोबर. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे केवळ काही शब्द टाईप करण्याचे काम नाही, तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे. आपल्याला नक्की काय हवे आहे हे आधी स्वतःच्या मेंदूत स्पष्ट असणे आणि मग तेच मशीनला समजेल अशा भाषेत सांगणे ही एक कला आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण दी आर्किटेक्ट्स गाईड टू AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. आपण एका साध्या मिसळपावच्या उदाहरणापासून ते अगदी VLSI आणि मायक्रोचिप डिझाईनच्या प्रगत टप्प्यापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. जर या संपूर्ण विश्लेषणाचा गोषवारा द्यायचा झाला तर श्रोताच्या निष्कर्षात म्हटल्याप्रमाणे प्रॉम्प्ट म्हणजे AIला दिलेली सूचना आणि तो जितका स्पष्ट, विशिष्ट आणि सविस्तर असेल तितके अचूक उत्तर आपल्याला मिळतं. अगदी बरोबर. उद्देश स्पष्ट करणे, भाषा आणि स्वरूप ठरवणे, लांबी निश्चित करणे आणि उदाहरणे देणे या 5 टिप्स वापरल्यास कुणीही AIकडून उत्तम काम करून घेऊ शकतो. आणि या ज्ञानाची उपयुक्तता आजच्या काळात अनन्यसाधारण आहे. हे कौशल्य आत्मसात केल्यामुळे वेळेची प्रचंड मोठी बचत होते. आजच्या इंटरनेटच्या जगात माहितीचा महापूर आलेला आहे. हो, गुगलवर काही शोधले की लाखो पेजेस समोर येतात. अशा वेळी या माहितीच्या अतिरेकापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि नेमकी तीच माहिती मिळवण्यासाठी अचूक प्रॉम्प्ट देणे हाच एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग आहे. खरोखरच हे एक असे कौशल्य आहे जे भविष्यात साक्षरतेचा एक भाग मानले जाईल. आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आपण AI आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या जगाची एक अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण सफर केली. नक्कीच. स्रोतामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण उलगडून पाहिले. पण या सखोल विश्लेषणाची सांगता करताना या संपूर्ण चर्चेवर आधारित एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो.
आपण पाहिलं की AI कडून मिळणारं उत्तर हे पूर्णपणे मानवाने विचारलेल्या प्रश्नाच्या गुणवत्तेवर आणि स्पष्टतेवर अवलंबून असते. जर असे असेल तर भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य हे कोडिंग, प्रोग्रॅमिंग किंवा लेखन नसून केवळ योग्य आणि अचूक प्रश्न विचारण्याची कला हेच तर नसेल? जेव्हा मशीन सर्व उत्तरे देण्यासाठी तयार आहे तेव्हा मानवाचे मुख्य काम केवळ अचूक प्रश्न विचारणे हेच उरणार आहे का? हां, खरोखरच एक अत्यंत महत्वाचा आणि सखोल प्रश्न आहे. जेव्हा तंत्रज्ञान उत्तरे देते तेव्हा प्रश्न विचारणाऱ्याची बुद्धिमत्ता अधिक महत्वाची ठरते. यावर नक्कीच खूप विचारमंथन होऊ शकते आणि येणारा काळच याचे उत्तर देईल. याच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल विश्लेषणाची सांगता करूया. या दस्तऐवजाने नक्कीच तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि योग्य प्रश्न विचारण्याची ही प्रक्रिया अशीच चालू राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.